हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. विचारसागरच्या आपण तिसऱ्या तरंगाला सुरुवात केली आणि तिसऱ्या तरंगातनं आपण पुन्हा प्रस्तावनेत आलेलो आहे. आणि ते प्रस्तावनेचा विचार करण्याचं एकच कारण आहे की 12ही प्रकारच्या भेदातनं माझी सुटका झाली पाहिजे, म्हणजे शिष्याची सुटका झाली पाहिजे, ही भूमिका या तिसऱ्या तरंगाचा प्रमुख विषय आहे. आणि ती काय पद्धतीने झाली पाहिजे हे सर्व समजून सांगण्याचं कर्तव्य हे श्रीगुरूंचं आहे. शिष्याची कर्तव्य नेहमी सांगितली जातात, पण श्रीगुरूंचं कर्तव्य हा विचारसागरच्या ग्रंथाचा विशेष आहे. ते जर कर्तव्य मला म्हणजे श्रीगुरूंना कळाली तर ते श्रीगुरू त्यांच्या पद्धतीने ती पार पाडतातच, पण पुन्हा शिष्यावरही कर्तव्य येतं की त्याप्रमाणे त्यांनी त्याचा फॉलोअप घ्यायचा आणि आपल्या जीवनमुक्तीचा प्रवास पूर्ण करायचा आहे. एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदि दुःखम नाम जगती न स्यात. जर या जगात दुःख नामक असे काही नसतेच. आता मुख्य विचार काय आहे की जेव्हा जग नावाची गोष्ट स्वीकारली जाते तेव्हा एक व्यावहारिक सत्ता जगाची ही स्वीकारावी लागते. कारण सत्तेचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र एक व्यावहारिक सत्ता आहे, एक पारमार्थिक सत्ता आहे, एक ईश्वराची सत्ता आहे, अशा भूमिका आपल्या पुढे येतात. आणि पुन्हा म्हणू या व्यावहारिक सत्तेमध्ये मग जीवाची सत्ता आहे. पण सत्तेचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा खरोखर सत्तेचा विचार म्हणजे जो गव्हर्निंग पॉवर जी आहे ती कोणाची आहे, तर ती कोणाची आहे, ती ईश्वराची आहे. कोणाच्या सत्तेवर आहे, तर ती ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर आहे. मग या व्यावहारिक जगतामध्ये या जीवाला काही कर्म करावी लागतात. आता कर्म करावी लागतात त्यावेळी जीवावर बंधनही आपोआप येतात. ईश्वरावर काही बंधन नाही, माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे त्याच्यावर काही बंधन नाहीये, कारण त्याचं वागणंच मुळात काय आहे, योग्य आहे, न्यायनीतीला धरूनच आहे. त्यांनी कोणाचा पक्षपात केला काही कर्माची फलं देताना असं काहीही घडत नाही. पण पक्षपात कोणाकडे घडतो, तो माझ्या वागण्यामध्ये घडतो. मी एखाद्याला जवळ करतो, एखाद्याला म्हणतो हा लांबचा आहे, हा माझ्या जवळचा आहे, हा माझा नातेवाईक आहे, हा माझा मित्र आहे. म्हणजे याच्यावरनं आपण काय करतो, त्याचं लांबचं आणि जवळचं अशी एक भूमिका आपल्या अंतःकरणात तयार होते. आणि मग एखाद्या वेळी आपल्याला जेव्हा आत्यंतिक गरज असते एखाद्या व्यावहारिक प्रसंगामध्ये, त्यावेळी मात्र एखादी व्यक्ती आपली नातेवाईक असेल किंवा आपला मित्र असेल, ती जर वेळेवर आली नाही की आपल्याला दुःख होतं. आता संतांच्या भूमिकेतनं पाहिलं तर दुःख नावाची गोष्टच नाही, पण आपल्याला मात्र लेखी पाहिलं तर मग काय आहे, सुख आहे आणि दुःखही आहे. म्हणजे याचा अर्थ सुख आणि दुःख जिथं आहे तिथं काय आहे, अविद्या नावाचं तत्व तिथे काय आहे, विद्यमान आहे. कल्पित रूपाने सगळ्या गोष्टी ज्या बोलल्यात गोष्टी त्या कल्पित रूपाने बोलल्यात. म्हणजेच याचा अर्थ काय की या जगात दुःख नामक जसे काही नसतेच, तर त्याच्या निवृत्त्यर्थ शास्त्रविषय जाणण्याची म्हणजे त्याच्या निवृत्त्यर्थ शास्त्रविषय जाणण्याची का आवश्यकता पडली असती. कारण शास्त्र काय म्हणतं की एक जीव कसा आहे, तो ब्रह्मरूप आहे, ब्रह्म आनंदरूप आहे, म्हणून जीव सुद्धा आनंदरूप आहे. मग असं जर असेल तर मग त्या जीवाला शास्त्र जाणण्याची का आवश्यकता पडली असती. याचा अर्थ त्या जीवाला शास्त्र जाणून घ्यायची आवश्यकता पडते. त्या अर्थी त्याला मात्र काय आहे, सुखदुःखाचा तिथे काय आहे, विचार पक्का आहे. म्हणजे व्यावहारिक सत्तेमध्ये सुख आणि दुःख या दोन गोष्टी आहेत. म्हणून इथे काय आहे तर त्याच्या निवृत्त्यर्थ शास्त्रविषय जाणण्याची आवश्यकता पडते, ही भूमिका आपल्या पुढे आली. त्यानंतर ज्ञानेच्छेची मुळीही जरूर पडली नसती, मग जर का त्याला दुःखच झालं नसतं तर, असा एक विचार आहे. दुःखच झालं नसतं तर ज्ञानरूप होण्याची भाषाच बोलावी लागली नसती. कारण ज्या अर्थी सुख दुःखही नाही म्हणून सुख प्राप्त करून घेण्याची इच्छा कशाला. माणसाला सुख प्राप्त करून घेण्याची इच्छा काय आहे, तर मला दुःख आहे म्हणून मला काय, मी म्हणतो मला कायमचं सुख पाहिजे,
याचा अर्थ मध्ये कुठेतरी दुःखाचा एक काय आहे, प्रसंग आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. म्हणजेच याचा अर्थ जर का मी सुखरूप असतो, आता मला दुःखच मुळी नसतं, मग दुःखच मुळी नाही अशी कोणत्या ठिकाणी व्यवस्था आहे, तर ज्ञानरूप स्वरूपाच्या ठिकाणी आहे. आणि ते ज्ञानस्वरूप आत्मा नावाचं तत्व आहे, ते मात्र सुखरूप आहे, म्हणजे कायमचं सुखात असलेलं तत्व आहे. मग ज्या अर्थी सुखदुःख मला होतात, त्या अर्थी मला शास्त्र जाणून घेण्याची इच्छा होते. जर नसती, म्हणजे मुख्य मुद्दा आहे दुःखाची लकीरच नसती, तर शास्त्र मला जाणूनच घ्यावं लागलं नसतं. म्हणजेच ज्ञानेच्छेची मुळी जरूर पडली नसती. पण प्राणी मात्रात दुःख निवृत्तीची सतत इच्छा आहे. प्रत्येकाला काय वाटतं, फार छान व्यवस्थित आयुष्य जावं. कसे असावे? समर्थ म्हणतात, बरे ल्यावे, बरे खावे, बरे प्यावे. आता इथं बरे शब्द कसा आहे, तो चांगला या अर्थाने आहे, बरा या अर्थाने नाही आहे. आपल्या तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बरवा म्हणजे विठ्ठल बरा आहे असं नाहीये, विठ्ठल छान आहे. तो बरवा शब्द या चांगला या अर्थाने वापरलेला आहे. आपल्या इंग्रजी भाषेत बोललं तर एक्सलंट या अर्थाने बोलला गेलेला शब्द आहे. म्हणून इथे काय आहे, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये दुःख निवृत्तीची सतत इच्छा आहे. हे कोणाचंही नाकुबूल करावयाचे नाही किंवा करता येत नाही. अतएव दुःख निवृत्त्यर्थच प्रस्थानत्रयीची किंबहुना सर्वच्या सर्व पारमार्थिक आध्यात्मिक ग्रंथांची शास्त्राची प्रवृत्ती आहे. म्हणजे याचा अर्थच काय आहे, की ते दुःख कसं निवृत्त करावं, म्हणजे पुन्हा दुःख कसं निवृत्त झालं पाहिजे. आपण पहिल्या तरंगात पाहिलंय की ते समूळ निवृत्त झालं पाहिजे, म्हणजे कारणासह निवृत्त झालं पाहिजे. मग दुःखाचं कारण काय आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान. मग आता ते निवृत्त झालं की मग काय आहे, सुखरूप मी आहे, अशी भूमिका मला तयार करता येते. म्हणजे ही सगळी जी शास्त्र आहेत, सगळी म्हणजे अद्वैत शास्त्र समजावून सांगणारे संत मंडळी, नंतर श्री गुरु मंडळी आणि वेदांत शास्त्र, हे सगळं जे काय सांगणारी जी काय ग्रंथ किंवा उपनिषद आहेत, ती केवळ काय सांगतायत, तर दुःख निवृत्तीची भाषा सांगतायत. समजून आपल्याला की तुझं दुःख तुला कसं निवृत्त करता येईल हे ते मला सांगतायत. म्हणून या प्रत्येक शास्त्राची फलश्रुती जी आहे ना, ती केवळ दुःख निवृत्तीसाठी आहे. त्यातून जर इतर गोष्टी कोणी काही करत असेल तर त्याला रामकृष्ण हरी म्हणावं, त्याचं काही ऐकू नाहीये. एवढा मात्र मी चतुर असलोच पाहिजे, अन्यथा मग काय आहे, मग माझंही आयुष्य वाया जातं, त्याचं त्यांनी तर घालवलेलंच असतं, कारण का तो त्याच्या आयुष्याला जबाबदार आहे. पण मी माझ्या विचाराला जबाबदार ठरतो. या शब्दाचा अर्थ मी शास्त्र ग्रंथाचं व्यवस्थित वाचन केलेलं नाही, तदनुसार साधना केलेली नाही, अशा पद्धतीने ते विचार ठरतात. म्हणून इथे काय आहे, ती आध्यात्मिक शास्त्रांची प्रवृत्ती ही दुःख निवृत्तीसाठी आहे. म्हणूनच विचारसागर ग्रंथाचा मुख्य विषय काय आहे, कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती, सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. व ती उपरयुक्त विचाराने नितांत आवश्यक असून फलयुक्त आहे. म्हणजे याचा अर्थ ती सगळी जी काय विचारधारा आहे प्रस्थानत्रयीची, ती सगळी विचारधारा ही अज्ञान निवृत्तीसाठी बोलली गेलेली आहे. सुखरूप आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्या प्राप्तीविषयी काहीही बोलता येत नाही, ही भूमिका आली. मग आता पुढे सुरुवात केलेली आहे की कोणत्याही ग्रंथाध्ययनात प्रवृत्ती होण्यापूर्वी त्या प्रवृत्त्यर्थ अनुबंध चतुष्टयाच्या ज्ञानाची आवश्यकता असल्यामुळे त्या अनुबंध चतुष्टयाचाच पहिल्यांदा संक्षेपाने विचार करू. का असं करतायत, की आपण एकदा शिकलोय ना पहिल्या तरंगात अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, पण ते शिकून सुद्धा माझ्या अजून अंगवळणी पडलेलं नाहीये की अनुबंध म्हणजे काय, अनुशब्दाचा अर्थ काय, मग त्यातून मला साधनेच्या दृष्टीने काय मला मिळालं. हे सगळे विचारधारा ज्या आहेत, त्या विचारधारा जोपर्यंत मी त्याचं वारंवार अध्ययन म्हणजे चिंतन मनन करत नाही, त्याचं निदिध्यासन करत नाही, तोपर्यंत मला ते कळण्याची व्यवस्था तयार होत नाही. म्हणून इथे काय आहे, काही भागात रिव्हिजन आहे आणि काही भागात मात्र 12 प्रकारच्या भेदाचा विषय जो आहे, तिथे मात्र आपल्याला आणखीन बारीक लक्ष घालावं लागणार आहे. मग ज्याच्या ज्ञानाने विवेकी माणसाचा मुख्य विषयात प्रवेश होतो, मुख्य ग्रंथात प्रवृत्ती होते, किंवा जो आपल्या ज्ञानाने विवेकी मानवास अनुबद्ध करतो, म्हणजे त्यास प्रेरणा देतो, त्यास अनुबंध असे म्हणतात. आता इथे मात्र आणखीन व्याख्या काय केली,
डीपली कंप्लीट केली आहे. तिथे पूर्वी कशी केली आहे की ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो, ही विचारसागरच्या पहिल्या तरंगाची व्याख्या आहे. पण ज्याच्या ज्ञानाने विवेकी माणसाचा, आता इथे त्यांनी शब्द काय मांडला, विवेकी माणसाचा. मग विवेक म्हणजे काय? एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे, म्हणजे उत्पत्ती स्थिती नाशवान आहे, असा निर्णय पक्का पाहिजे की जे जे उत्पन्न होतं ते काही काळ टिकतं, कालांतराने निघून जातं. उदाहरणार्थ माझं शरीर, प्रथम इथनंच सुरुवात करायची, बाकीच्यांच्या शरीराचा फारसा विचार नाही करायचा. माझं शरीर हे काय आहे, उत्पत्ती स्थिती नाशवान आहे. मग नाशवान असेल तर ते येणारं जाणार आहे, म्हणून ते पुन्हा मिथ्या आहे, म्हणून त्याचा बाध होऊ शकतो. आणि त्या शरीराचा बाध झाला म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण महाकारण की मी कोण आहे हे कळण्याची व्यवस्था आहे. म्हणून एक आत्माच तेवढा काय आहे, सत्य आहे, उर्वरित जगत मिथ्या आहे. आणि म्हणून विवेकी माणसाचा मुख्य विषयात प्रवेश होतो ज्याच्या ज्ञानाने. म्हणजे विवेक हा त्या ज्ञानरूप ज्याला व्हायचंय त्याच्याकडे असलाच पाहिजे. आता मुख्य ग्रंथात प्रवृत्ती होते. आता ग्रंथाच्या काही प्रवृत्ती आहेत, म्हणजे एक ग्रंथ असतो आणि तो ग्रंथ नाही का काही सब्जेक्ट घेऊन आलेला असतो आपल्या पुढे. हे उदाहरणार्थ दासबोध ग्रंथ आहे, तर दासबोध ग्रंथ येताना तो व्यावहारिक जीवन कसं जगायचं हेही सांगतो. पारमार्थिक ज्ञानरूप होण्यासाठी विचारधारा कशी ठेवावी तेही सांगतो. आणि सरतेशेवटी म्हणतो साध्य होता साधनाचा ठाव नाही, इथपर्यंतची भाषा बोलतो. पण तेच जर का ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ घेतला की तो काय करतो, तो व्यवहाराची भाषा बोलतच नाही. आता अशी भूमिका आली. बरं 65 नावाचा ग्रंथ घेतला तर तो काय होतो, तो बाकी काही बोलतच नाही, तो फक्त तत्वमसीचंच चिंतन बोलतो. आणि अमृतानुभव ग्रंथ घेतला तर तो फक्त अनुभवच बोलतो. म्हणजे काय झालं, याचा अर्थ काय झाला की त्या प्रत्येक ग्रंथाची अशी प्रवृत्ती आहे, म्हणजे एक विषयधारा आहे आणि ती विषयधारा आपल्याला कळाली पाहिजे. म्हणून इथे मुख्य ग्रंथात प्रवृत्ती होते या शब्दाचा अर्थ, या ग्रंथाचा प्रमुख विषय काय आहे, जीवब्रह्मैक्य ज्ञानदृष्टी, ऐक्यदृष्टी. मग परमानंदाची प्राप्ती हा विषय आहे. मग हा जर विषय असेल तर या ग्रंथात आपली प्रवृत्ती त्याच पद्धतीने झाली पाहिजे. म्हणजे मला माझ्या अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे आणि मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळलंच पाहिजे. आणि हे कळायला पाहिजे तर तू काय कर, ही भूमिका आता श्री गुरु माझ्या पुढे मांडणार आहे. आणि हे एवढं सांगण्याचं, पूर्वपीठिका सांगण्याचंच कारण असं आहे की जेव्हा 12 प्रकारच्या भेदाचा विचार आपल्याला करायची वेळ येते तेव्हा ते 12 प्रकारचे भेद समजून घेऊन ते भेद आत्मरूप मीच्या ठिकाणी नसून ते जीवरूप मीच्या ठिकाणी आहेत, पण ते कल्पित रूपाने आहेत, एवढा निर्णय मला करायचा आहे. आणि कल्पित भेदामध्ये कल्पित व्यवहार करून माझी अंतःकरण वृत्ती शांत ठेवायची आणि जे शांत असतं तेच ब्रह्म असतं, एवढा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून इथे प्रवृत्ती होते, मुख्य ग्रंथात प्रवृत्ती होते, म्हणजे त्या ग्रंथाचा मुख्य विषय जो आहे तोच आहे. म्हणजे अगदी जरी दासबोध नासे अज्ञान दुःख भ्रांती इथून सुरुवात केलेली असली तरी ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय काय आहे, तो जीव ब्रह्मैक्य ज्ञानच आहे. अद्वैत ग्रंथ कुठलाही घ्या तुम्ही, नाथ महाराजांचा घ्या नाही तर तुकाराम महाराजांचा घ्या, ते म्हणतात अज्ञानाच्या निवृत्तीसाठीच बोललंय, येथ अविद्यानाश हे स्थळ, असं स्पष्ट म्हणे श्री ज्ञानदेव पण म्हणतायत. म्हणजे अविद्येची निवृत्ती आहे. 65चा विचार केला ना तरी सुद्धा काय झालं, ध्यानकाली आत्मानुभव होता पण व्यावहारिक जगात आले की उपाधी सत्य वाटत होती. म्हणजे याचा अर्थ काय आहे, उपाधी सत्यत्वाचं तिथे अज्ञान होतच. मग आता तेवढं 65व्या मध्ये गेलं कारण त्यांचाच अधिकार मोठा होता. 1400 वर्ष ध्यानयोगाचा अभ्यास केलेला आहे म्हणजे दादागिरी आहे ध्यानयोगातली. अष्टांग योगातले काय आहेत ते बॉस आहेत. म्हणजे एवढी मोठी 1400 वर्ष ध्यान साधना करूनही 65व्यांचं चिंतन करावंच लागलं. मग इथे आपण स्वीकारून टाकायचं की नाही, तो विचारसागरचे 4 तरंग मला अभ्यास करावेच लागणार आहेत. येस सर, श्री गुरूंना म्हणावं आणि अभ्यासाला मात्र तिथे काय करावी, 6. म्हणून इथे मुख्य ग्रंथात प्रवृत्ती होते, म्हणजे मला मुख्य ग्रंथ जर समजून घ्यायचा असेल, मी त्या मुख्य ग्रंथाच्या प्रवाहात मी यायला पाहिजे असेल तर माझ्याकडे काय आहे, विवेक असलाच पाहिजे. आणि पुढे अनुबंध चतुष्टयाचा विचार आहे, किंवा जो आपल्या ज्ञानाने विवेकी मानवास अनुबद्ध करतो. आता कोण करतो, तो ग्रंथ करतो. आता ग्रंथ करतो तो ग्रंथ जड अचेतन आहे, पण ते ग्रंथ समजून सांगणारे जे काय आहेत व्यक्ती,
बरोबर आहे ना. आता सांगणारे कोण आहेत? संत निश्चलदासजी आहेत. हे लिहिणारे संत निश्चलदासजी आहेत. बरं ते कसे आहेत? तर साईशास्त्राचा अभ्यास केलेले आहेत. कुठला तरी एकच माझ्यासारखा विचारसागरचा अभ्यास केलाय आणि त्यांनी लिहिलंय वगैरे असं काही नाही. माझी किती मोठी सोय केली त्यांनी. साईशास्त्राचं जे काय विवेचन आहे त्याचं तत्वविवेचन केलंय आणि केवळ जे उत्तर मीमांसा सांगणारं जे शास्त्र आहे तेवढंच शास्त्र खरं सांगतं, तेवढ्याचाच तू विचार कर. म्हणजे माझे निर्णय मला केवढे मर्यादित करता येऊ शकतात अभ्यास दृष्टीने, हा कॉम्पॅक्ट करता येतात. आणि मग समर्थ म्हणतात तसं नेमका आणि नेटका. आणि इथे पुन्हा काय म्हणलेलं आहे? सम्यक. सम्यक शब्दाचा अर्थ तोच आहे की ज्याला जे आवश्यक आहे तेवढंच देणारा. श्री गुरु कसे आहेत? ते सम्यक ज्ञानाची आदान प्रदान करतात. अधिकार तैसा करू उपदेश, त्यांना कळतो आणि मग त्यातून ते काय करतात? याला एवढंच सांगा आज. आणि एवढं सांगितलं की मग काय होतं? त्याला म्हणतात तू महिनाभरानी भेट, याचा अभ्यास करून दे. आणि तो खरोखरच शिष्य जर अभ्यास करणारा असेल तर महिनाभरानी येऊन 2-4 शंका विचारतो, हे कसं काय? त्यावेळी त्या श्रीगुरूंनाही लक्षात येतं की बाबा रे यांनी अभ्यास केलेला आहे, मग आता याला थोडं पुढचं सांगितलं पाहिजे, त्याला अपग्रेड केला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जरुरीपेक्षा जास्त दिलं ना तर तेही उपयोगी येत नाही. की अत्यंत काय म्हणूया त्या काशीमध्ये चालणारी चर्चा, आता ती तर ती शास्त्र भाषेच्या खाली येतच नाही. मग माझ्यासारख्या शास्त्र न कळणाऱ्याला, शास्त्र भाषेत न कळणाऱ्याला ती चर्चा कशी पचनी पडायची? मग आता ती चर्चा काय करायला करतात श्रीगुरु? थोडंसं खाली येतात, म्हणजे याचा अर्थ अधिकार थोडासा डायल्यूट करतात आणि मग ते मला समजून सांगतात. म्हणून इथे काय आहे की हा अनुबंध जो आहे ना तो काय करतो? तो आपल्याला या ग्रंथामध्ये एक तर प्रवेश मिळवून देतो आणि प्रवेश मिळवून दिला की काय करतो? मग माझी प्रवृत्ती म्हणजे माझी वृत्ती त्या ग्रंथामध्ये कशी टिकून राहील याचंही मार्गदर्शन करतो. आणि तसा तसा मी फॉलोअप घेतला तर माझी प्रवृत्ती तिथे टिकून राहते. आणि ती प्रवृत्ती टिकून राहिली की मग मी म्हणतो, काय म्हणतो? विचारसागर फार छान ग्रंथ आहे. अदरवाईज काय म्हणतात? कशाला पाहिजे शास्त्र? अशी भूमिका आहे. कशाला पाहिजे शास्त्र? जेव्हा आपण एखादी भूमिका म्हणतो ते कशाला पाहिजे शास्त्र असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी ती कोल्ह्याला द्राक्ष आंबटच असतात, कारण तो त्या झाडापर्यंत पोचलेलाच नसतो. म्हणून इथे आपल्याला एका हद्दीपर्यंत मला जीवनमुक्त होण्यापुरतं, मी म्हणत नाही की शास्त्र सांगण्या इतकी प्रत्येकाची ऐपत असली पाहिजे, तसं नाही, पण मला जीवनमुक्त होण्या इतकं मिनिमम जे लेवलवर शास्त्र आहे ना ते मला कळलं पाहिजे. त्याने माझा अभ्यास अत्यंत कॉम्पॅक्ट होणार आहे, नेमका होणार आहे. आणि नेमकेपणा जर आयुष्यात नसेल ना, आता व्यवहारात कोणाला नेमकेपणा आवडत नाही? सांगा ना. प्रत्येक गोष्टीत तुम्ही सुद्धा काही काम करताना भगिनी वर्ग, मीठ किती टाकायचं, साखर किती टाकायची किंवा प्रत्येक पदार्थ किती टाकायचा हा विचार तुम्ही करून टाकता ना. मग तो जर का विचार न करता नेमकं टाकलं नाही तर काय होईल? झालं की नाही? माझे श्रीगुरु म्हणायचे, जर का बाईच्या डोक्याला जर का समजा जखम झाली की मला नक्की लक्षात आलेलं असायचं की नवऱ्याने काय केलेलं आहे? ताटाचं सुदर्शन चक्र केलेलं आहे आणि त्यामुळे ती केस ही यातली आहे असं ते माझ्या लगेच लक्षात यायचं. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? तिथे कमी जास्तपणा झाला आणि कमी जास्तपणाचा तो एक परिणाम तयार झाला. म्हणजे इथे काय आहे? अनुबंध मला नेमका अभ्यास करायला शिकवतो. मुख्य विचार अनुबंधाचा आहे आणि नेमका विचार करायला शिकवल्यामुळे तो मला अनुबद्ध करतो, म्हणजे त्या पॅरामीटरमध्ये तो मला बंदिस्त करतो. म्हणजे एखादी जर का गोष्ट आपल्याला एखाद्या ठिकाणी जर का फिट करायची असेल तर त्याचं तिथे सॉकेट असावं लागतं आणि त्या सॉकेटमध्ये ती गोष्ट आपण बरोबर ॲड केली. जसं आता या मोबाईलचं एक सॉकेट आहे, मग त्या सॉकेटमध्ये मोबाईल ठेवल्याबरोबर काय झाला? त्याला काय हात लावायला लागत नाही, तो आता त्याचं काम काय झालंय? करतोय ऑटोमॅटिक, त्याचं काम तो करतोय. म्हणजे तो तिथे काय आहे? बंदिस्त आहे. तसाच आपला अभ्यास काय झाला पाहिजे? सद्गुरूंच्या पुन्हा सांगण्यामध्ये तो त्या सॉकेटमध्ये तो कसा झाला पाहिजे? बंदिस्त झाला पाहिजे. आणि त्या चौकटीत जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा मात्र तो अनुबंधाचा अभ्यास ठरतो. म्हणून म्हणजे त्यास प्रेरणा देतो, त्यास अनुबंध असे म्हणतात. म्हणजे एक लक्षात घ्यायचं की ग्रंथाचं वाचन केल्यानंतर मला पुढे पुढे जाणून घेण्याची एक प्रेरणा तयार होते की नक्की आता याचा पुढे माझं जीव ब्रह्मैक्य ज्ञानसिद्धी ही थोडक्यात आणखीन किती प्रकारे हा सांगू शकतो ते बोला. आणि सरते शेवटी पुन्हा विचारसागरचा अभ्यास केल्यावर शिष्य श्रीगुरूंकडे जातो आणि त्यांना काय सांगतो? आता श्री गुरु महाराज काय बोलायचंय ना ते 2-4 वाक्यात बोला. ही भूमिका आहे.
त्याच्यापेक्षा जास्त बोलू नका. मग ते म्हणतात तत्वमसी आणि मी म्हणतो अहम ब्रह्मास्मी. बस इथं खेळ संपतो. म्हणजे इथपर्यंत साधकाची आणि त्या श्रीगुरूंची जी डिस्कशन लेवल आहे ती तयार होते. आणि ती तयार होऊन तो साधक काय होतो, एका कुठल्या तरी क्षणाला जीवनमुक्त होऊन जातो. म्हणून अनुबंधातला जो अभ्यास आहे तो अत्यंत मर्यादित वेळेत पूर्ण करण्यासाठी बोललेली विचारधारा आहे. अनुशब्दाचा अर्थ पाठीमागे जाणे आणि बंध शब्दाचा अर्थ बंदिस्ती. मग हे जे 4 अनुबंध आहे त्या अनुबंधाच्या बंदिस्तीत जर का मी माझं चिंतन केलं तर माझं चिंतन काय होणार आहे, फलद्रूप होणार आहे, ते फलदायी होणार आहे. म्हणजे पुन्हा काय आहे की हे मी कशासाठी करतोय याचा जो निर्णय आहे, त्याचा जो अनुभव आहे तो मला तिथे येणार आहे. इथपर्यंत काही शंका आहे का? बोला, ज्यांना आहे त्यांना विचारा जे काही. मग अनुबंधाचा विचार करायचा. मग आता अनुबंध म्हणजे काय? आता अनुबंध चतुष्टय. मग चतुष्टय शब्द आल्याबरोबर काय झालं, तिथे 4 भाग आहे. चतुष्टयमध्ये 4 भाग आले. म्हणून पहिला जो भाग आहे तो अधिकारी, दुसरा आहे तो विषय, तिसरा आहे तो प्रयोजन आणि चौथा आहे तो संबंध. यास अनुबंध चतुष्टय म्हणतात. म्हणजे आता काय झाली, आपली बंदिस्ती तयार झाली अभ्यासाची. की काय आलं, पहिलं अधिकारी डिफाईन केलाय. म्हणजे अधिकारी डिफाईन केल्याबरोबर मला तसा अधिकारी होण्याची जबाबदारी आली. विषय काय आहे ग्रंथाचा, अनेक विषय आहेत या ग्रंथामध्ये, नाही असं नाही, पण मुख्य विषय काय आहे, त्याला प्रतिपाद्य विषय. ओम नमोजी आद्या. वेद, मग वेदांचा प्रतिपाद्य काय विषय आहे, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. असं आपल्याला ज्ञानदेवांनी सुद्धा पहिल्यांदा स्पेसिफिकली प्रतिपाद्य विषय सांगून टाकला. की काय सांगितलं, की प्रतिपाद्य विषय ते आत्मतत्व सर्व चराचरामध्ये ते व्यापून राहिलेलं आहे, ते मी आहे. हाच फक्त काय आहे या अभ्यासाचा विषय, मला बाकी काही बोलायचं नाही. मग ज्ञानदेव एवढे कॉम्पॅक्ट विचार सांगतायत, तर मी आपलं उगाच उधळून काहीतरी विचार करायचे याला काय अर्थ आहे. म्हणून माझा अभ्यास सुद्धा कसा पाहिजे, नेमका पाहिजे. ते मुरगुडला तुम्ही जावा आणि मुरगुडला गेल्यावर लक्षात येतं समोर एक मैदान आहे आणि मैदानात ते जनावरं चरायला आणतात. पण चरायला आणताना काय करतात, ते बांधून आणलेलं असतं ना त्यांना दोरीला, आणि तिथं दोरी सोडतात. दोरी सोडली की ते उधळतात. कारण एवढा चारा कधी पाहिलेला नसतो ना पावसाळ्यात. म्हणजे एरवी उन्हाळ्यात मिळत नाही, दिसत नाही हिरवागार चारा, उधळतात. तसं उधळायचं नाही. आपल्याला बंदिस्तीमध्ये काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. हा त्यातला भाग आहे. मग इतर विषयांमध्ये मी उधळलो तर मला चालणार नाही. म्हणून मला अभ्यासात कायम पाहिजे. मग आता अधिकारी काय आहे, या किंवा पूर्वजन्मात वेदविहित निष्काम कर्म आला. अधिकारीचा विषय जेव्हा बोलायची वेळ येते, या किंवा पूर्वजन्मामध्ये वेदविहित निष्काम कर्म झालेलं पाहिजे. म्हणजे वेदांनी जसं सांगितलंय तसं कर्म झालं पाहिजे. मग आता वेदांची आज्ञा मग आपलं ज्ञानदेवांना हाताशी धरायचं. विधी देते विधिते पाळीत. मग सद्गुरूंवर श्रद्धा, संतांवर श्रद्धा आणि त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर श्रद्धा. झालं का सोपं काम? अशा पद्धतीने जर का मी त्यांच्यावर श्रद्धा ठेवून जर मी माझं वर्तन करत असेल तर ते वर्तन कसं आहे, निष्काम आहे. मग निष्काम कर्म करायचं असेल तर काय केलं पाहिजे? पुन्हा ज्ञानदेव, मज देवनी जाळीत कर्म पळे. ते म्हणतात मला, तू ईश्वरार्पण बुद्धीने कर्म कर. प्रत्येक तू कर्म करताना आधी त्याची आठवण कर, कर्माच्या मध्यभागी सुद्धा त्याचीच आठवण कर आणि शेवटी त्याला ते कर्म अर्पण कर. म्हणजे काय झालं, काहीही तुला काळजी करायचं कारण नाही, कारण तिथे तू कर्ताभाव अंतःकरणात तुझ्या राहणारच नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, निष्काम कर्म या शब्दाचा अर्थ या व्यावहारिक जगातलं तू काहीही मागू नकोस, ही भूमिका आहे. आपल्याला यांची गोष्ट माहिती आहे, आपले रामकृष्ण परमहंसांची, की रामकृष्ण परमहंसांना ज्यावेळी त्यांनी म्हणजे कॅन्सर झाला तो एक विभाग आहेच आहे, पण स्वामी विवेकानंद ज्यावेळी त्यांच्याजवळ आले त्यावेळी ते परिस्थितीचा विचार त्यांच्या मनात सारखा येत होता, की आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची आहे. त्यावेळी स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस म्हणाले, जा त्या देवी मातेला सांग, ती सहज तुझं ते सगळं दारिद्र्य वगैरे सगळं पालटून टाकेल. आणि स्वामी विवेकानंद असे त्या देवीजवळ जायचे आणि तिच्याजवळ मागणं हे व्यावहारिक सत्तेतलं
मागायचंच राहायचे. का? मुख्य मुद्दा तो आहे की वेदबोधित निष्काम कर्म त्यांचं पूर्वजन्मात झालेलं होतं. अदरवाईज काय आहे, वेदबोधित कर्म ज्याचं झालेलं नसतं त्याची यादी तयारच असते देवाकडे. नवसासाठी काय असते? यादी तयारच असते. काही खुट्ट झालं की काय आहे, देवा आता मला मदत कर, हा काही प्रयत्न करणार नाही. पण देव कुठून प्रयत्न करणार याच्यासाठी प्रत्येक वेळी? कधीतरी करतो, नाही असं नाही, पण पुन्हा यत्न तो देव जाणावा. अशा पद्धतीने जर का आपण प्रयत्न केला तर देव सुद्धा आपल्याबरोबर प्रयत्नाला यश देण्यासाठी पुढे धावतो. यश अपयश प्रारब्धाधीन आहे. पण मुख्य विचार काय आहे, या किंवा पूर्वजन्मामध्ये वेदविहित निष्काम कर्म हे झालेलं असलं पाहिजे. कारण त्या निष्काम कर्माने माझ्या अंतःकरणाची शुद्धी होते आणि शुद्धी झाल्यामुळे माझं प्रत्येक कर्म हे ईश्वरार्पण बुद्धीने होतं आणि हा शुद्धचा जो क्रायटेरिया आहे तो असंबद्ध कर्म करण्यापासून मला दूर ठेवतो. म्हणजे कुठली कर्म? निषिद्ध कर्म. हा त्यातला भाग आहे की काही गोष्टी काय असतात ना, की आपण निष्काम कर्म केली म्हणजेच काय केलं, योग्य पद्धतीने न्यायनीती धर्माला राहून जर का वागणी केली तर निषिद्ध कर्मांचा विचार हा जो भाग आहे ना, तो आपल्या लिस्टमध्ये कुठेच येत नाही. परस्त्री, परधन, परनिंदा ही 3 निषिद्ध कर्म आहेत आणि त्यात उरलेली सगळी जी काय येतील ती आहे. पण इथे मात्र काय आहे, 2 जण एकत्र आली की तिसऱ्याबद्दल बोललंच पाहिजे. सहसा ते चांगलं नाही बोललं पाहिजे. माझं म्हणणं आहे, जरी बोललो आपण एखाद्या विषयी, तिसऱ्या विषयी, तरी तो दोष माझ्यात असेल तर तो दोष माझ्यातनं काढून टाकण्यासाठी मी कमालीचा प्रयत्न केला पाहिजे. ही भूमिका आहे. आणि ती जर भूमिका तयार झाली तर मग बोल, काही हरकत नाही. कारण ते निंदाजनक नाहीये. पण माझ्यातच दोष मी ठेवून दुसऱ्यांना जर दोष देत असेल तर हा मात्र काय आहे, हा निंदेचा व्यवहार आहे. हा, म्हणून तिथे निंदेचा व्यवहार कधीही घडता कामा नये. म्हणून आपल्याला समजून घेताना निष्काम कर्मामध्ये काय होतं, चित्त शुद्ध होतं आणि शुद्ध झाल्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येक पदार्थाकडे, प्रत्येक परिस्थितीकडे मला शांतपणे पाहण्याची एक अंतःकरणात वृत्ती तयार होते. कारण निष्काम कर्म असल्यामुळे ईश्वरावर त्यांनी भार टाकलेला असतो. ईश्वरार्पण बुद्धी त्यांनी केलेली, या शब्दाचा अर्थच त्यांनी ईश्वराला काय केलेलं आहे, त्यांनी संपूर्ण त्या कर्माचं फळ त्या ईश्वराधीन आहे असं स्वीकारलेलं आहे. मग असं स्वीकारलेलं असल्यामुळे मला असंच मिळालं पाहिजे, मला तसंच मिळालं पाहिजे, ही भूमिका त्याच्या अंतःकरणात नसते. मग जे मिळेल त्याच्यामध्ये तो काय असतो, हॅपी असतो, आनंदात असतो. ही भूमिका या निष्काम कर्मातनं मला मिळते. मग निष्काम उपासना. आता उपासनेने काय होतं, उपासनेने अंतःकरण शांत होतं. कारण शुद्ध आणि शांत अंतःकरण ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात परमार्थाचे सिद्धांत हे माझ्या अंतःकरणामध्ये रुजतात, लक्षात राहतात आणि वेळेवर ते नको असलेल्या विचाराला थोपवण्यासाठी ते उपयोगात आणता येतात. पण जोपर्यंत ही निष्काम उपासना घडलेली नाही, आता निष्काम उपासनेमध्ये पुन्हा काय आहे, नाम आहे, ध्यान आहे. मग या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे किंवा श्रवण आहे, श्रवण सुद्धा ही काय आहे, उपासना आहे. मनन ही सुद्धा उपासना आहे. निधिध्यासन ही सुद्धा उपासना आहे. अशा पद्धतीने मी जर का प्रत्येक गोष्टीला जर उपासनेचा दर्जा दिला, आता कसा दर्जा द्यायचा, मग प्रत्येक गोष्टीमध्ये मी काय पाहायचं, आता प्रत्येक गोष्ट करताना मी काय करायचं, त्या विठ्ठलाला पाहायचं. विठ्ठलाला पाहिलं की काय झालं, ती उपासना कोणाला मिळाली. हा, काय काय आहे ती, तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, मातीचा केला पशुपती, परी मातीसी काय महती, माती माती माझी सामावे आणि भक्ती भक्तीकडे जावे. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की तो विठ्ठल मातीचा केलाय का तो दगडाचा आहे याच्याशी महत्व नाही, मी काय रीतीने त्या विठ्ठलाला या जिवंत व्यक्तींमध्ये पाहतो, अशी भूमिका तिथे आहे. मग ती जर भूमिका तयार झाली तर मग काय होऊन जातं, त्याला निष्काम उपासनेचा दर्जा येतो. मग कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर, हे सगळे जे विचार आहेत ना ते पुढे येतात. मग काय होतं, द्वेष मोह मत्सर घडत नाही. का घडत नाही, अरे मला जर एखाद्याचा हेवा वाटला की मी विठ्ठलाचा हेवा केलाय, चालणार नाही बाबा. म्हणजे अशा पद्धतीने माणूस काय म्हणतो, स्वतःच्या अंतःकरणाला त्या हेवा करण्यापासून तो आपल्याला आवरतो आणि आवरलं की त्याचंही अंतःकरण वृत्ती काय होऊन जाते, शांत होऊन जाते. मग जिथे शांत वृत्ती झालेली आहे तिथे मात्र काय करता येतो, हे जे काय सगळं विषय अधिकारी प्रयोजन
नंतर विवेक, वैराग्य, समाधी, षटक हे सगळे व्यवहार काय होऊन जातात, सहज अंतःकरणात तयार होतात आणि मग अंतःकरण खऱ्या अर्थाने साधन चतुष्टय संपन्न होतं. आणि साधन चतुष्टय संपन्न झाला की काय आहे तो पुन्हा येणारे आता उत्तम अधिकारी असेल तर काय, मध्यम असेल तर काय, पुन्हा कनिष्ठ असेल तर काय, हे सगळे विचार येतील. म्हणून इथे अधिकारी या शब्दामध्ये निष्काम कर्म, निष्काम उपासना अर्थात प्रेमपूर्वक भक्ती. मुख्य मुद्दा काय आहे, प्रेमपूर्वक भक्ती. आता कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभावो, आता तो प्रेमळ आहे, मग तो प्रेमळ असल्यामुळे तो सर्वांना समदृष्टीने पाहतो. मग मी काय पाहतो, आता आलं कामक क्रोध लोभ मोह मत्सराची दृष्टी असेल तर ती समदृष्टी नाही. मग आता समदृष्टी कशी आहे, पुन्हा विठ्ठल दृष्टी ही समदृष्टी आहे. मग सर्वांमध्ये कोणाला पाहावं, बस सोपं आहे की नाही काम. पण ते मी अवघड करून ठेवतो. आता विठ्ठलाला मी पाहिलं तर माझा आणि तुमचा व्यवहार कसा होणार आहे, आनंदाचा होणार आहे. मग अशा पद्धतीने प्रत्येक व्यवहार जर आनंदाचा करायचा असेल तर मग काय आहे, जेवढ्या योग्यतेने मी त्या विठ्ठलाची भक्ती करतो, जेवढ्या योग्यतेने मी त्या सद्गुरूची भक्ती करतो, तेवढ्याच योग्यतेने मी सर्वांमध्ये सद्गुरूंना पाहायला शिकलं पाहिजे. पण होतं काय, होतो तिथेच वांदा होतो. काका आले की काय होऊन जातं, काय करून काय नाही करू, आणि बाकी इतर कोणी आलं तर काय करून काय नाही करू हा विभागच नाही माझ्याकडे. मग असं काय होतं, याचं कारणच आहे की मी सगळ्यांमध्ये सद्गुरूंना पाहत नाही. म्हणजे मुख्य विचारधारा काय आहे की जो येतोय आपल्या घरी, म्हणजे एकदा आम्हाला विचारलं होतं, सहजच असे काका बोलले आम्हाला, तुमच्या घरी किती माणसं येतात, त्यावेळी गीताने मी उत्तर दिलं, फार कमी येतात. मग असं करा, माझे तुमच्या घरी जेव्हा माणूस येईल तेव्हा मी आलोय असं समजून त्याचं स्वागत करायला शिका. हे आमच्या इनिशियल स्टेजमध्ये सांगितलेली गोष्ट आहे. बस आम्ही फक्त काही डोकंच चालवलं नाही, आम्ही ते म्हणले तसं तेवढं ऐकत बसलो, फायदा आम्हाला निष्काम उपासना आमची सहज झाली. ह्या गोष्टी नाही का नेहमी लक्षात ठेवायचं. सद्गुरू काय म्हणतायत ना त्याला यस सर म्हणायचं, नंतर त्याची उत्तरही आपल्याला आपोआप मिळतात. अगदीच विचारायचं असेल तर विचार, पण त्या विचारण्यामधला जो भाव आहे ना तो प्रेमपूर्वक असला पाहिजे. तो प्रेमपूर्वक जर असेल तर माझी सद्गुरूंची बोलणी ही भक्तीची होऊन जातात. मग असं प्रेमपूर्वक भक्ती याद्वारा ज्याची ज्ञान प्रतिबंधक पापे पूर्णतया निवृत्त होऊन, आता तो खरा मोठा अधिकारी आहे, निवृत्त झालेलीच असेल तर तो उत्तम अधिकारी आहे. जळून ब्रह्मात्मैक्य ज्ञान साक्षात्कारोपयोगी साधनांची जुळव करण्यास समर्थ अशा अगणित पुण्यसंचयवान, अर्थात फार मोठं वाक्य झालेलं आहे. मग ब्रह्म साक्षात्कारोपयोगी साधनांची जुळव करण्यास समर्थ, कारण ज्याची अंतःकरण वृत्ती शांत आहे, शुद्ध आहे ना, तो जुळव करू शकतो, तो वे ऑफ थिंकिंग शोधू शकतो. मला इथे समजून काय सांगायचं आहे किंवा आम्हाला काकांनी काय समजून सांगितलं, असं जेव्हा श्रीगुरूंनी मला काय समजून सांगितलं तर आम्हाला त्यांनी वे ऑफ थिंकिंग शिकवलं. मला तुम्हाला फक्त वे ऑफ थिंकिंग सांगायचे, आणि वे ऑफ थिंकिंग जर तुम्ही डेव्हलप केलं तर तुम्हाला कोणाची गरज नाही, इंडिपेंडंटली अभ्यास केला गेला पाहिजे. काका आम्हाला नेहमी तेच म्हणायचे, जिथे जिथे तुम्ही अभ्यास कराल ना तिथे तिथे तो साधक इंडिपेंडंट झाला पाहिजे, अशी भूमिका असली पाहिजे. आणि मग इंडिपेंडंट साधक कसा होईल, तर त्याला अधिकारच शिकवावा लागतो की बाबा रे तू पहिलं काय कर, निष्काम कर्म कर, निष्काम उपासना कर. श्री गुरूंनी आम्हाला पहिल्यांदा ते शिकवलं की सर्वांकडे जा, पुण्यात 40 कुटुंब आहेत, ज्यांना ज्यांना ज्यावेळी उपयोगी पडण्याची वेळ येईल त्या त्या ठिकाणी तुम्ही उपयोगी पडा. आता हे काय कशासाठी सांगितलं, हा उपासनेचा विचार आहे. कारण माणूस एखाद्याला उपयोगी पडायला कशा करता जाईल, दोन पद्धतीने, एक तर त्याचा बडेजाव दाखवायला, किंवा दुसरी पद्धत काय आहे, श्री गुरु आज्ञा म्हणून. मग आता श्री गुरु आज्ञा म्हणून आम्ही ते गेलो, आणि गेल्याचा फायदा काय आम्हाला झाला, आमची उपासना झाली. म्हणजे उपासना ही कितीतरी पद्धतीने आपल्याला पुढे नेता येते, ही भूमिका आपल्या लक्षात आली की निदान या 40-50 लोकांचं एक कुटुंब आहे, त्या प्रत्येक कुटुंबामध्ये प्लस मायनस या गोष्टी असतात. तर एकमेकांना धरून ही 40 कुटुंब जरी एकमेकांशी व्यवस्थित वागली तर ती एकमेकांना आधार होऊ शकतात. आणि तेच जर का त्यांचं वागणं एकमेकांशी पुन्हा निष्काम असेल तर ते फायदा कोणाला आहे, मलाच आहे ना का तुम्हाला आहे, हा त्यातला भाग आहे. मी निष्कामतेने तुमच्याबरोबर जर का व्यवहार केला तर फायदा कोणाला आहे, मला फायदा आहे ना. मग तो निष्कामतेचा बळीजाव कशाला पाहिजे.
जी इतक्या सहज आपलं साधन व्यवस्थितपणे आपण करू शकतो, ही भूमिका आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणून तो जुळवाजुळव करू शकतो साधनांची. म्हणजे याचा अर्थ नको असलेला विचार आला तर त्यांनी जो ऐकलेला श्रवणातला विचार आहे ना, त्याची जुळवाजुळव त्याच्याकडे करेक्टली त्याच्या अंतःकरणात असते. आणि ती अंतःकरणात असल्यामुळे तो तिथे बरोबर तो विचार बाहेर काढतो आणि तिथे त्या नको असलेल्या विचाराचा काय करतो, शेवट करतो, म्हणजे शांत करतो. आणि तिथे तो विचार शांत झाला की तोच मात्र म्हणतो साधक, रामकृष्ण हरी, चला आता आपण नामस्मरणाला काय झालो, मोकळे झालो. म्हणजे असं नामस्मरण हे केवळ खरं पाहायला गेलं तर नामस्मरण हे नको असलेला विचारधारा घालवण्यासाठी नाहीये. नामस्मरण हे कशासाठी आहे, तर त्या नामीशी, म्हणजे नामीची एकरूपता आहे ती. म्हणजे नाम आणि नामी यांचा जर अभेद असेल तर मग हरी आणि ब्रह्म यांच्यामध्ये अभेद असेल तर नामामध्ये काय आहे, सगळा अभेद आहे. मग नामस्मरणाच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती कशी झाली पाहिजे, आनंदाची झाली पाहिजे. यासाठी नाम आहे. उगाचच नाम असं हा त्या भाजी काय म्हणूया, ते ऐरं गैरं नाहीये. म्हणजे मला सांगायचं काय आहे, त्याचा दर्जा खूप मोठा आहे. मग त्याच्यासाठी मी नाम घ्यावं, त्या नामीच्या प्राप्तीसाठी त्याचा विचार करावा. म्हणून म्हणलेत श्री गुरु एकदा, परमार्थ हा काही रस्त्यावर भाजीपाल्यासारखा विकत मिळत नाही. त्याची कारणच ते की तो सुद्धा काय आहे, थोरखेळा आहे. हा, म्हणून इथे अशा अगणित पुण्य संचयवान, म्हणजे असं जे निष्काम कर्मोपासनेने जे पुण्य आहे ते या जन्मात, मागच्या जन्मात कमी असेल ठीक आहे, मग ह्या जन्मात मी खूप प्रयत्न करीन. श्री गुरु तुम्ही मला सांगा मी काय करायचंय ते, त्याप्रमाणे मी करीन. कारण आता तिसऱ्या तरंगाचा विषय चाललाय. तुम्ही मला फक्त सांगायचं की या पद्धतीने तू चालला पाहिजे, मी 99% त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करीन, तुम्ही मला सहाय्यभूत असा. अशी भूमिका आपल्याकडे काय पाहिजे, पक्की पाहिजे. कठोर भूमिका ही आपल्याबरोबर असेल तर आपलं चिंतन धावतं. हा त्यातला मुख्य विचार आहे. अर्थात मलविक्षेप रहित होऊन, आता पुन्हा आलंच ते, मलदोष निष्काम कर्माने जातो, विक्षेप दोष निष्काम उपासनेने जातो, आवरण दोष निवृत्त्यर्थ साधन चतुष्टय संपन्न, तोच या अध्यात्मशास्त्र विचाराचा अधिकारी होय. म्हणजेच काय झालं, मलविक्षेप घालवलेला पुन्हा साधन चतुष्टय संपन्न असलेला अधिकारी आहे. परवा परमार्थ काय ती चर्चा होती, त्याच्यामध्ये तोच विषय मांडला. फिरून फिरून इकडं तिकडं बोलायचं कशाला. मी स्पष्ट बोललो की माणसाला साधन चतुष्टय संपन्न होण्याशिवाय पर्याय नाहीये. मग जिथे पर्याय नसतो तेच पहिलं करावं, ही आमची भूमिका अभ्यासाची. आम्हाला श्री गुरूंनी काय शिकवलं, ज्याला पर्याय नाही ना तेच तुम्ही पहिलं करा. साधन चतुष्टय संपन्नतेला पर्याय नाही ना, मग त्याचाच विचार करा. आणि त्याचा विचार केला की आपोआप त्या विचारात सगळे विचार काय होऊन जातात, पक्के होऊन जातात. आणि मीच जर अधिकारी झालो तर मग मला ज्ञान का नाही होणार, मी ज्ञानरूप होणारच आहे. म्हणून इथे अधिकाऱ्याचा जो विषय आहे तो अत्यंत काय आहे, बलवान विचार आहे. आणि तो बलवानालाच मग काय करावं. आता गल्लीतले जे दादा आहेत, 5-6 दादा आहेत, त्यातले 2-4 किरकोळ आहेत आणि एकच तो मुख्य दादा आहे. मग आता या 4 जणांना मारून त्याला जायचं का त्या गल्लीतल्या मोठ्या दादालाच एकदा बडवायचा. मग मोठ्या दादालाच एकदा बडवायचा. 4 कसे येतात, आपोआप काय येतील, शांतपणे मान खाली घालून येतील. मग हा तसा प्रकार आहे की मी अधिकारीच झालो तर बस, मी अधिकारी झालो तर विषयच संपले सगळे. हा त्यातला मुख्य विचार आहे. म्हणून इथे काय आहे की अधिकारी कोण आहे, ते एकच, तो म्हणजे मलविक्षेप दोष घालवलेला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अधिकारी आहेच आहे ना. ध्यानलक्षणा भक्तीचा विचार केला तरी अधिकाऱ्याचा विषय, प्रेमलक्षणा भक्तीचा विचार केला तर चित्ताचं द्रवीभवन पाहिजे. पण शेवटी तो प्रत्येक भक्तच आहे ना. ज्ञानलक्षणा करणाराही भक्तच, प्रेमलक्षणेने विचार करणाराही भक्तच. म्हणजे याचा अर्थ काय आहे की काहीही झालं तरी सुद्धा तो भक्तच होऊन जाणार आहे. मग आता ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार जो तो धावेल, हा त्यातला भाग आहे. मग प्रत्येक अधिकारी हा कसा आहे, पुन्हा परमिटेशन अँड कॉम्बिनेशन आहे त्याचं. मग परमिटेशन आणि कॉम्बिनेशन नुसार मग त्याचं मिनिमम लेवल काय पाहिजे, ती त्याची वेगवेगळी असते प्रत्येकाची, मिनिमम किंवा मॅक्सिमम लेवल अभ्यासाची. मग ती अभ्यास करत राहावा, ती आपोआप आपली काय होऊन जाते, हाईक होऊन जाते. असा तो विचार आहे. हा, मग आता पुढे म्हणतायत अधिकाऱ्यात उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे 3 प्रकार मुख्यत्वे करून आहेत, की त्याला आपण काय मानलेलं आहे, तीव्र, मध्यम आणि मंद. आता मंद म्हणजे कोण, कनिष्ठ. मध्यम म्हणजे कोण, पुन्हा पुन्हा इथं मध्यम मांडलाय आपण त्याला,
तीव्र, मंद आणि मध्यम म्हणलंय. आणि जो उत्तम अधिकारी आहे त्याला आपण तीव्र मुमुक्षू असं म्हणलंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, असे 3 प्रकार आहेत. आता तो पहिला जो प्रकार आहे उत्तम, ते सांगतात. संशय विपर्यासादी प्रतिबंध रहित, साधन चतुष्टय संपन्न. आता संशय कोणते? पुन्हा आपण पहिल्या तरंगात केले होते. एक प्रमाणाविषयी संशय, एक प्रमेयाविषयी संशय आणि एक विपरीत भावना. आता 3 संशय आहेत आपल्याला. आता प्रमाण संशय काय आहे? प्रमाण शब्दाचा अर्थ 2, एक इंद्रिय आणि एक वेद. आता इथे कोणता अर्थ घ्यायचा? वेद. वेद संत श्रीगुरु. आपण काय करायचं? थोडंसं खाली आलं तरी काही अडचण नाही, कारण विचारसागर वेदांशिवाय बोलत नाही. मग आता वेद काय आहे? प्रमाण आहे. मग आता वेद प्रमाण आहे, पण त्याच्यामध्ये काय 3 वाक्य आहेत. म्हणजे 3 पद्धतीने वाक्य येतात, की काही वाक्य ही कर्मपर येतात, काही वाक्य ही उपासनापर येतात आणि काही वाक्य ही ज्ञानपर येतात उपनिषदांमध्ये. मग ती कर्मपर आहेत का, उपासनापर आहेत का, ज्ञानपर आहेत, याविषयी संशय असतो. मग आता संशय असेल मला, तर मग मी काय केलं पाहिजे? तो प्रमाण संशय गेला पाहिजे. मग आता प्रमाण संशय कशाने जाईल? श्रवणाने जाईल. आलं का लक्षात? आता शास्त्र श्रवण केलं पाहिजे. मी जर श्रवण केलं तर मला लक्षात येतं की हे वाक्य काय आहे, हे कर्मपर बोललेलं आहे. हे वाक्य काय आहे, हे उपासनापर आहे. आणि हे वाक्य काय आहे, हे ज्ञानपर आहे. आत्मा सच्चिदानंद रूप आहे असं जेव्हा बोललं जातं, तेव्हा ते वाक्य काय आहे? ज्ञानपर आहे. म्हणजे असे कर्मपर आहेत का उपासनापर आहेत, हे जर का मला काही कळून घ्यायचं असेल, तर मग मला काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. म्हणून श्रवणाशिवाय पर्याय नाही. आलं. मग आता दुसरा जो भाग आहे तो काय आहे? तो प्रमेय असंभावना आहे. मग आता प्रमेय असंभावना म्हणजे काय? आता प्रमेय शब्दाचा अर्थ जे जाणून घ्यावयाचे असते त्याला प्रमेय म्हणतात. मग आता जीव ब्रह्मैक्य ज्ञान काय आहे? सुरुवातीला जाणून घेण्याचा विषय आहे. आणि शेवट कशात आहे? देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. किंवा साध्य होता, साधनाचा ठाव नाही. हा त्याचा काय आहे? शेवट आहे. म्हणजे प्रमेय असंभावना काय आहे? की खरोखर मी ब्रह्मरूप आहे का? खरोखर आत्मा नावाचं तत्व आहे का? असंभावना दोष हा असा असतो. म्हणजे संशय अशी असते, म्हणजे की खरोखरच आत्मा आनंदरूप आहे काय? हे सगळे संशय असतात. आणि मग हे सगळे संशय कशाने जातील? 2 पद्धतीने. एक सद्गुरूंचं तरी ऐका आणि दुसरा अनुभव घ्या. शेवटी काय दुकानदार लिहितो ना, काय लिहितो? अनुभव हीच खात्री असं म्हणतो. या अनुभव घ्या आणि काय संतुष्ट व्हायचंय तेवढं संतुष्ट व्हा. म्हणजे इथे काय झाला, हा जो प्रमेय असंभावना आहे, मुख्य विचार काय आहे? आता ही प्रमेय असंभावना गेली पाहिजे. आता प्रमेय असंभावना श्रवणाने जाणं शक्य नाही, कारण चिंतन जे आहे ते कुठे गेलं पाहिजे? ते परावाणीत गेलं पाहिजे. आणि परावाणीत गेलं पाहिजे तर ते काय वैखरीतनं कुठे पुन्हा अनुक्रमे खाली खाली उतरत ते बेंबीच्या देठापर्यंत गेलं पाहिजे. परावाणीचा उगम तिथे आहे. मग तिथे जायचं असेल तर काय केलं पाहिजे? मनन केलं पाहिजे. नो चॉईस. म्हणजे याचा अर्थ प्रमेय असंभावना माझ्या अंतःकरणात असेल तर वारंवार मनन केलं पाहिजे. पण हे केव्हा घडतं? तो पहिला जो अधिकाऱ्याचा विषय मांडलाय त्यांनी, की मल आणि विक्षेप दोष हे दूर झालेले आहेत, आणि असा जो अधिकारी आहे तो उत्तम अधिकारी आहे. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी काय नाही, तर त्याच्या ठिकाणी हे 2 दोष नाहीत. आणि मग विपरीत भावना नावाचा जो विषय आहे, की देहालाच काय म्हणतो, मी आहे, सत्यत्व देतो. त्या सत्यत्व देण्याचं जे काय कारण आहे ते अविद्या निवृत्ती, त्याच्या निवृत्त्यर्थक जो जीवन जगतो ना, तो खरा उत्तम अधिकारी. म्हणजे ज्याचे हे 3 दोष गेलेले आहेत असं म्हणूया. उत्तम अधिकाऱ्यामध्ये या 3 दोषांचा त्याला स्पर्श नाहीये. नंतर विपर्यासादी, म्हणजे संशय नाही म्हणून विपर्यास नाही. आत्मा आनंदरूप आहे का, हे आहे का, म्हणजे काही भाग नाही. मग प्रतिबंध रहित, म्हणजे कुठलाही प्रतिबंध त्याच्या ठिकाणी नाही. भूत भविष्य वर्तमान किंवा अज्ञानाचा कुठलाही प्रतिबंध नाही, असा साधन चतुष्टय संपन्न. म्हणजे तो साधन चतुष्टय संपन्न झालाय. आपातात हा श्रवणाने ज्याचे चित्त परोक्ष ज्ञान संस्कार विशिष्ट आहे. आता ते 2 श्रवण आहेत. एक आपातात हा श्रवण, आणि त्या श्रवणाचा विचार काय आहे तो त्यांनी पुढे मांडलेला आहे. तो व्याघ्र श्रवण आणि श्वान श्रवण
अशा पद्धतीने मांडलेला आहे. तर तो त्यावेळी तिथे जाऊन या आपातातहचा अर्थ तिथे बघू आपण, की आपातातह तह असं काहीतरी तो शब्द येतो. तर ते जे काय श्रवण आहे ते काय आहे ते मी सांगेन तिथे त्यावेळी जाऊन. ज्याचे चित्त परोक्ष ज्ञान संस्कार विशिष्ट आहे, म्हणजे जो शब्दज्ञानामध्ये अत्यंत परफेक्ट आहे, की त्याला नक्की काय करायचंय हे शब्दज्ञानातनं त्याला ते संस्कार त्याच्या अंतःकरणावर रुजलेले आहे. ज्यास महावाक्यांतर्गत मुख्य विचार काय आहे, की त्याला श्रीगुरूंची प्राप्ती झालेली आहे. महावाक्यांतर्गत तत्वम या पदांची वृत्ती अखंडार्थ. मुख्य मुद्दा काय आहे, की ते तत्वम पदार्थ जे काय विचारधारा आहे त्याचा अखंडार्थ काय आहे, वाच्यार्थ नाही. त्याचा अखंडार्थ काय आहे, की त्वम तत्रूपच आहे. म्हणजे मी कसा आहे, मी ब्रह्मरूपच आहे, अहम ब्रह्मास्मी, अशी जी काय भूमिका आहे, म्हणजे अशी भूमिका अंतःकरणात ज्याची तयार झालेली आहे, स्वयंप्रकाश चैतन्यामध्ये असल्याचे ज्ञात आहे, त्या सद्गुरु मुखाने उच्चारण केलेल्या असा जो साधन चतुष्टय संपन्न आहे ना, तो सद्गुरूं पुढे बसला आणि काय झालं, सद्गुरूंनी त्याच्या कानामध्ये काय म्हटलं, तत्वमसी. केलेल्या तत्वमसी इत्यादी महावाक्याचे श्रवण करताच मुख्य मुद्दा काय आहे, त्या महावाक्याचं फक्त श्रवण, या त्याला काहीही आधी अभ्यास करायचं उरलेलं नाही. केवळ सद्गुरूची त्याची भेटी झालेली आहे. त्या जनक राजाचं उदाहरण आहे. आणि सद्गुरूंनी त्यांच्या कानात तत्वमसी म्हणताच, काना वचनाची ये भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवणू एक जो. मग असे कानाची आणि वचनाची भेटी झाली, सद्गुरु मुखाचं तिथे तत्वमसीचं बोलणं झालं, यांनी ऐकणं झालं आणि त्या क्षणी तो काय झाला, वस्तू होऊन गेला, म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन गेला. या ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीनुसार पूर्वज्ञात अखंड अद्वय चिन्मात्राचे स्मरणपूर्वक ब्रह्मात्मैक्यकार अंतःकरण वृत्ती होऊनच फार फार मोठं पुढे झालं. मग या ज्ञानेश्वर महाराजांच्या उक्तीनुसार पूर्वज्ञात अखंड, की जी पूर्वी त्याला शब्दांच्या स्तरावर ज्ञात होती, मधून अधून ज्ञात होती, पण आता काय झाली, ती अखंड झाली. आता त्याच्यामध्ये कुठेही खंड नाही. मग ती कशी वृत्ती, तर अद्वय, की अद्वय या शब्दाचा अर्थ ज्या वृत्तीमध्ये द्वैत सत्यत्व बुद्धी अजिबात नाही, अशी अद्वय वृत्ती. चिन्मात्राचे स्मरण पूर्वक, चिन्मात्राचे, आता चिन्मात्र या शब्दाचा अर्थ पुन्हा चिद्रूप आत्म्याचे, असाच विषय घ्यायचा. आणि चिद्रूप आला की सच्चिदानंद रूप आत्म्याचे स्मरणपूर्वक, म्हणजे त्याला काय होतं, चिन्मात्रामध्ये शब्द बोलताना नाही का, तिथे कळून घेण्याचा विचार आहे. पण यांनी काय आहे, ते शब्दज्ञानाच्या स्तरावर जे कळून घेतलेलं आहे ना, त्याचं स्मरण त्याला झाल्याबरोबर काय होऊन जातं, ब्रह्मात्मैक्य ज्ञान अंतःकरण वृत्ती त्याची होऊनच जाते. तिथे काय होऊन गेला, तो वस्तुरूप होऊनच गेला. तिथे अव्यय रहित, अव्यय अव्यवहित. आता अव्यवहित म्हणजे काय, जवळचे. आता व्यवहित म्हणजे दूरचे. आता असं सांगितलंय. मग आता अव्यवहित काय आहे, सर्वात जवळचं काय आहे, ते तू आहेस, किंवा ते मी आहे. हे काय आहे, हे अव्यवहित आहे. उत्तर क्षणीच, उत्तर क्षणीच म्हणजे ती भेटी झाल्या क्षणीच अज्ञान निवृत्तीपूर्वक, म्हणजे तिथे असलेल्या अज्ञानाची निवृत्ती होते. जे काय थोडंसं किलमिश रूपाने राहिलेलं जे अज्ञान आहे ते सगळं निघून जातं आणि ब्रह्मात्मैक्याचा आत्मत्वाने साक्षात्कार होतो. म्हणजे तिथे त्याला तो आत्मा मी आहे असं त्याला निखळ ज्ञान होतं, परिपूर्ण ज्ञान होतं. तो उत्तम अधिकारी होय. मग त्याला काय झालं, मग ते लोक विचारतात की जनक राजाला उत्तम अधिकारी म्हटलं गेलेलं आहे, आणि मग उत्तम अधिकारी म्हणूनही याज्ञवल्क्य ऋषींची भागवताची अभ्यास वगैरे सगळं काही केलं कशाला त्यांनी. आता लक्षात घ्या, इथे शब्द जो मांडलेला आहे ना, तो फार महत्वाचा आहे, की ब्रह्मात्मैक्याचा आत्मत्वाने साक्षात्कार होतो. आणि आत्मत्वाने साक्षात्कार तेवढासा पुरेसा नाही. मग तोच आत्मा सर्वांमध्ये व्यापून आहे. मग तोच आत्मा सर्वांमध्ये व्यापून आहे असा अर्थच आत्माच
ब्रह्मरूपाने सर्वांमध्ये व्यापून आहे, हे जे काय कळणं जे आहे ना, त्याला सहज स्थिती म्हणतात. आणि ती सहज स्थिती येण्यासाठी जनक राजा आणि याज्ञवल्क ऋषींचे संवाद येतात आणि ते संवाद तिथे महत्वाचे. याचा अर्थ जनक राजा कसा होता? उत्तम अधिकारी होता आणि उत्तम अधिकारी असल्यामुळे तो केवळ त्याचं जे श्रवण झालं ते केवळ तत्वमसीच्या चिंतनातलं होतं. त्यांनी इकडं खाली इकडं तिकडं काही भाषा केलेली नाहीये. त्यांनी केवळ जी भाषा केली आहे ती आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची भाषा केलेली आहे. म्हणून तो उत्तम अधिकारी होय व तोच अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी ये होय. आता हे कोणी म्हटलेलं आहे? हे ज्ञानदेवांचं म्हणणं आहे की तो कसा आहे? अध्यात्मशास्त्री. मुख्य इथे काय आहे? तोच अध्यात्मशास्त्राचा अधिकारी आहे. कसा अधिकारी आहे? तर अंतरंग अधिकारी आहे, ही खरी भूमिका आहे. आणि मला जर अंतरंग अधिकारी व्हायचं असेल तर मला साधन चतुष्टय संपन्न होण्याशिवाय पर्याय नाही. तसा मी नसेन तर मग त्याला दुसरा पर्याय. मग मी आता बघावं मी मध्यम आहे का? आता मध्यमची व्याख्या इथं दिली आहे. आता ज्यास प्रमेय संशयादिकांचा प्रतिबंध असेल. आता प्रमेय शब्दाचा अर्थ काय? जे जाणून घ्यायचं आहे ते. आता ते जाणून घेताना आता मग तिथे काय केलं पाहिजे? श्रवण मनन चिंतन केलं पाहिजे. प्रमेयादी मला जे जाणून घ्यायचंय ते कसं आहे? ते एकमेव अद्वितीय आहे. ते मला वेगळेपणाने कळणार नाही. पण ते कळून घेण्यासाठी मला अज्ञानाची निवृत्ती करायची. मग त्याच्याविषयीचं जे काय सगळं तत्वज्ञान जे आहे किंवा तंत्र जे आहे अभ्यासाचं ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करणारा पाहिजे. मग तसा जर संशय असेल तर त्यास मननाने प्रमेय संशय निवृत्ती द्वारा अपरोक्षानुभूती येते. म्हणजे तो काय करतो? साधन चतुष्टय संपन्नतेला तो थोडासा कमी असतो मध्यमाधिकारी. मलविक्षेप दोष गेलेले असतात पण आवरण दोष निवृत्त्यर्थ मात्र त्याला काय करावं लागतं? साधन करावं लागतं. मग तिथे तो काय करतो? साधन करतो. आता ज्या अर्थी त्याला कानावचनाची भेटी झाली, आता माझी कानावचनाची भेटी झाली पण मी काही सरिसाची पै किरीटी झालो नाही, म्हणजे याचा अर्थ मी उत्तम अधिकारी नाही. आता पुन्हा काय झालं? प्रमाण प्रमेय संशय माझ्यामध्ये आहेत. जे जाणून घ्यायचंय त्याच्याविषयी संशय आहे. प्रमाण म्हणजे जे श्रवण करतोय त्याच्यामध्येही संशय आहेत. मग आता काय करायचं? ते श्रवण करायचं आणि मग त्याचं काय करायचं? मनन करायचं. आणि मनन करून ज्याला अपरोक्षानुभूती येते तो मध्यम अधिकारी होय. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्या मध्यम अधिकाऱ्याला सुद्धा काय आहे? आत्मानुभूतीचा विचार तिथे पूर्ण करण्याची व्यवस्था आहे. आणि तिसरा जो अधिकारी आहे की ज्यास पुन्हा पुन्हा विपरीत भावनारूप भ्रम उत्पन्न होत असेल, म्हणजे श्रवण करतो मनन करतो पण भ्रांती काही केल्या जातच नाही. याचा अर्थ काय आहे? पुन्हा पाहायला गेलं ना तर साधन ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने तो करत नाहीये. आता का करत नाहीये? त्याचं कारण उत्तर तेच आहे की त्याची चित्तवृत्ती शुद्ध आणि शांत ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही झालेली. म्हणजे माझं जर का असा विभाग असेल, माझी जर चित्तशुद्धी आणि चित्तशांती ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात होते का नाही हे कळतं कशावरनं? की हे जे परमार्थ सिद्धांत माझ्या पुढे श्री गुरु सांगतात किंवा संत मंडळी सांगतात तेव्हा ते माझ्या अंतःकरणात रुजतच नाही. मग रुजत नाही या शब्दाचा अर्थ काय आहे? मी श्रवण करतो नुसतं पण मनन करीतच नाही. मनन करीत नाही म्हणून निदिध्यासन नाही आणि निदिध्यासन नाही म्हणून आत्माकार वृत्तीचा तिथे सहज अनुभव येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? माझ्याकडे ह्या गोष्टींची कमतरता आहे. मग जिथे कमतरता असते तिथे काय केलं पाहिजे? तिथं विशेष लक्ष द्यायचं. बस तेवढाच विचार आहे. म्हणून भ्रम उत्पन्न होत असेल तर त्यानेही निदिध्यासन करावे. आता पुन्हा विपरीत भावना घालवायची असेल तर काय केलं पाहिजे? निदिध्यासन केलं पाहिजे. ठीक आहे, आज मला त्या अविद्येने पराभूत केलं तर पुढच्या वेळी मी काय म्हटलं पाहिजे? येस, मी पुढच्या वेळी नाही पराभूत होणार. आता मी काय करणार आहे? मी वेळ आली की मी बरोबर मला जो विचार सांगितलाय ना तो वापरणार आहे. 10 वेळा पराभव होईल, 50 वेळा पराभव होईल, पण पुढे पुढे पराभव होण्याचं प्रमाण काय होत जाईल? कमी होत जाईल. आणि एक दिवस ते प्रमाण काय होऊन जाईल? संपूर्णच नष्ट होऊन जाईल. म्हणजे इथे काय आहे? साधनेची पराकाष्ठा ही आपल्याला करणीय आहे आणि ती जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत काय आहे? मला माझ्या आनंदापर्यंत जाता येणार नाही. म्हणून निदिध्यासन करावे. म्हणजे त्यासही भ्रमनिरासद्वारा ब्रह्मात्मैक्याचा आत्मत्वाने साक्षात्कार होतो. तो कनिष्ठ आहे. मग कनिष्ठ असलो म्हणून काय झालो? मी नाही कळत आहे, मला मान्य आहे मला, पण मी उत्तम होणार आहे.
म्हणजे कनिष्ठाचा मध्यम होतो, मध्यमाचा उत्तम होतो आणि एक दिवस मला ब्रह्मसाक्षात्कार होऊन जातो. मग त्या दिवशी मी कानावाचनाच्या भेटीचा असतो की नाही? असतोच. पण काय आहे, तिथपर्यंतचा प्रवास जो आहे तो नेटाने चालवावा लागतो. म्हणून इथे काय आहे, कनिष्ठ अधिकारी असला तरी खचून जायचं नाही. त्याच्याकडे बुद्धिमत्ता असते, बुद्धिमत्तेचा वापर केला पाहिजे. प्रश्न विचारले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे, लिखाण केलं पाहिजे, कारण त्याने माझी वृत्ती काय होते, अभ्यासमय होते. अशा पद्धतीने विचार आहे. आता इथे मात्र आपण काय करूया, हा पॅरेग्राफ अभ्यास करूया आणि थांबूया. आता हे 3 अधिकारी आहेत, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. आता तेवढंही जर माझ्याकडे स्टफ नसेल तर, आता मी काही साखरे महाराज नाही. कारण साखरे महाराज आम्हाला काय म्हणाले होते, एकदा एकांनी प्रश्न विचारला होता की मी काय करावं. ते म्हणाले, उत्तम अधिकारी असेल तर श्रवणाचा विचार करावा. म्हणजे तर तेही जमत नसेल तुम्हाला, म्हणजे उत्तम मध्यम हे नसाल, तर मग ध्यानलक्षणेचा विचार करावा. तेही जमत नसेल तर निष्काम कर्मोपासना करावी. आणि तेही जमत नसेल तर निदान चांगलं तरी वागावं सगळ्यांशी. आणि तेही जमत नसेल तर मरावं आणि जन्माला यावं. पण हे मी नाही ना म्हणू शकत, कारण माझी तेवढी योग्यता नाही. ते त्यांची योग्यता आहे म्हणून ते बोलले असं. पण मला हे सांगायचं कारण काय आहे, की आता मी मरावं परत यावं हा विषय नको मला. म्हणजे त्याचा अर्थ मी काय झालो पाहिजे, अनुक्रमे अपग्रेड झालो पाहिजे अभ्यासाने. मग उपनिर्दिष्ट साधन उत्तमाधिकांपैकी, आता 3ही अधिकारी उत्तम आहेत. आता हा जो चौथा बोलतायत त्याच्या निमित्ताने, अधिकार नसेल तर त्यासही अधिकार सिद्ध्यर्थ सर्व सुलभ. म्हणजे त्यालाही अधिकारी होता येतं बरं का, असं काही नाही. या ईश्वराने सगळी योजना केलेली. सर्व सुलभ, सर्व मार्ग वरिष्ठ, म्हणजे सर्व सुलभ, अत्यंत सुलभ असं साधन सांगतो असं विचारसागर म्हणतायत. पुन्हा सर्व मार्ग वरिष्ठ, म्हणजे अत्यंत त्या साधनेतलं वरिष्ठ साधन मी सांगतोय. निश्चित फल पर्यावसायी, निश्चितपणे अत्यंत 100% तुम्हाला कनिष्ठ, उत्तम, मध्यम मध्ये काय आहे, प्रवेश मिळण्याची व्यवस्था आहे. हा, असं फल पर्यावसायी म्हणजे फलद्रूप होणारं, पाप निवृत्तीपूर्वक, की ते साधन केलं तर माझ्या पापाची काय होते, निवृत्ती होते. अगणित पुण्य माझ्या अंतःकरणामध्ये जमा होतं. असा नामभक्ती योग सांगितला आहे. नामे पाषाण तरले, मग पापाचे कळप पळती पुढे. मग आता हे सगळं जर असेल आहे, असा अधिकार संपन्न होऊन तोही कृतकृत्य होतो, तोही आत्मविचार करतो थोडासा, हरीलाच आत्मा म्हणतो. हरी आणि आत्मा दोन्ही काय आहेत, एकरूप आहे. अशा पद्धतीने तो सुद्धा काय होतो, हरिरूप होऊन जातो. म्हणजेच पुन्हा काय होतो, ब्रह्मरूप होतो. अर्थात चित्तशुद्धी, साधन चतुष्टय संपत्ती, विविदिशा इत्यादी द्वारा मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे पुन्हा काय आहे, तो साधन चतुष्टय संपन्न होतो आणि तो मोक्षरूप होतो. म्हणजे याचा अर्थ इथे कुठलंच साधन काय नाही, कनिष्ठ नाही. ते प्रत्येकाच्या अधिकारावर ते साधन काय होतं, व्यक्त होतं. आणि ते व्यक्त होऊन मी माझ्या पुरता मला दिलेल्या साधनाचा श्रीगुरूंनी विचार करावा. श्रीगुरूंनी जे मला साधन दिलंय तेवढंच साधन चालवावं. दुसऱ्याला काय साधन दिलंय याचा अजिबात विचार करू नये. आणि आपलं साधन जर आपण अत्यंत अपग्रेड आणि व्यवस्थित चालवलं तर मलाही मोक्ष या जीवनात मिळू शकतो. हा या अधिकारी या विषयाचा इथे काय झालेला आहे, पूर्णता झालेली आहे. आपलेही 58 मिनिटं संपलेत. तर आज इथे आपण थांबूया.